हाय नमस्कार, मी अमोल. आजचा विषय खूप खास आहे, कारण तुमच्या, माझ्या आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असणारा अविभाज्य भाग म्हणजे इंटरनेट आणि आपल्या हातातला असलेला फोन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, विषय काय? विषय आहे सायबर क्राईम. सायबर क्राईम काय विषय आहे आणि कसा घडतो आणि आपण काय चूक करतो, त्याला कसं आपण बळी पडतो, कोण आपल्याला आमिष दाखवतं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी आज आलेलो आहे ॲडव्होकेट प्रशांत माळी सर यांच्याकडे. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते आपल्याला देतीलच सविस्तर. सगळ्यात आधी सर, तुमचं श्रेष्ठ महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. सर, सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे आजकालची तरुणाई जी आहे ती मोबाईल इंटरनेटच्या म्हणजे राहूच शकत नाही त्याशिवाय. हा एक अविभाज्य भाग झालेला आहे आपल्या आयुष्यातला, शरीराचा एक भाग झाला. हो, तो भाग झालेला आहे. पण ह्यामध्ये काय होतं की लोकांना कळूनसुद्धा इन्फॉर्मेशन इन्फ्लुअन्स केलं जातं. त्यांना माहिती आहे की ही चूक करायची नाही आहे, पण वारंवार का होतं आहे, कम्प्युटर आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पण काय ह्याच्यावरती काही साक्षरता का नाही आहे किंवा एखादी गोष्ट समजवली का जात नाही, ह्याचा वापर कसा केला पाहिजे, काय वाटतं? ह्याला 2-3 कारण आहेत. एक म्हणजे शहरी भागामध्ये जास्त साक्षरता झाली आहे. म्हणजे खूप वेळा तुम्हाला जर बिंबवलं की हे असं होतं आहे, डिजिटल अरेस्ट होतं, स्टॉक मार्केट आहे, फ्रॉड होतं आहे, ह्याला बळी पडू नका, त्याला बळी पडू नका, की ते सुरुवातीला आपण एकदा ऐकतो, मग नंतर आपण काय करतो ते ऐकतच नाही. जसं आता पोलिओवरच्या लसीबद्दल काय सांगत असतील तर आपण बघत नाही त्याच्याकडे, कारण आपण कित्येक वर्ष ते बघत आलो आहे. दुसरी गोष्ट, जे छोटे गाव आहेत किंवा खेडी आहेत आपल्या, तिकडे अवेअरनेस मराठीत व्हायला पाहिजे. ते खूप वेळा ह्या बँका आणि हे जे सरकारी ऑर्गनायझेशन्स असतात ते इंग्लिशमध्ये करतात, तर ते मराठीत आणि सोप्या सरळ भाषेत होत नसल्याकारणाने तेवढा अवेअरनेस पोचत नाही. आणि तिसरं म्हणजे आपली सायकी म्हणजे माझ्यावर सायबर क्राईम नाही होणार, बाकी सगळ्यांवर सायबर क्राईम होईल, ही असलेली आपल्या मनात ही भावना. चौथी म्हणजे की सगळं ऑनलाईन म्हणजे सगळं दुधाने धुतलेलं, ऑनलाईन म्हणजे सगळं आपल्या डोळ्यासमक्ष दिसतंय ते सगळं व्यवस्थित. ही जी भावना आहे आपल्यामध्ये, त्याच्यासाठी आपण ह्या सायबर क्राईमला विशेषतः बळी पडत राहतो. आणि 2 मानवी गुण आहेत ज्याच्यामुळे सुशिक्षित माणसं सुद्धा ह्या सायबर क्राईमला बळी पडतात. एक म्हणजे ग्रीड आणि दुसरी म्हणजे भीती. ग्रीड आणि फिअर. ग्रीड पैशाचा ग्रीड असू शकतो, प्रसिद्धीचा ग्रीड असू शकतो, लोकांमध्ये फेम मिळवण्याचा ग्रीड असू शकतो. आणि दुसरी म्हणजे जे मी सांगितलं, भीती. म्हणजे भीती दाखवून जे गुन्हे होतात, म्हणजे सेक्स्टॉर्शन, ब्लॅकमेलिंग, डिजिटल अरेस्ट, नंतर तुमचे फोटो लीक करणं, रिव्हेंज पोर्नोग्राफी, हे सगळे जे गुन्हे आहेत ते सगळे भीतीमुळे होतात. तर ह्या ज्या 2 भावनांवरतीच खेळून सगळे गुन्हे सायबर क्राईम मोस्टली होत आहेत. हे ऑनलाईन फ्रॉड किंवा वेगवेगळे आपण बघत असतो स्कॅम होत आहेत, ह्यांचा शोध कसा लावायचा? कसं कळेल की ही गोष्ट करू नये किंवा ही गोष्ट केल्यानंतर आपण त्या व्यक्तीच्या आहारी पडू आणि तो व्यक्ती आपला डेटा इझिली मिळवेल आणि आपला मोबाईल एकदा हॅक करेल किंवा काही गोष्टी आपल्यासोबत ज्या घडू नये ते काय घडेल? बघा, शोध लावण्याचं काम म्हणजे कोण त्याचा क्रिमिनल आहे हे काम तर पोलिसांचं आहे. हे प्रायव्हेट माणसांनी करू पण नाही, कारण जर तुम्ही प्रायव्हेट माणसांनी, प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर द्वारे जर तुम्ही सायबर क्राईमला शोधायला लागलात तर खूप वेळा तुम्ही त्याच्या विरुद्ध असलेले पुरावे पुसून टाकता किंवा पुराव्यांना हात लावता. त्यामुळे प्रायव्हेट सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटरकडनं काही करून घेऊ नका, पोलिसांचं ते काम आहे. आपल्याकडे पोलिसांकडे थोडं मागे राखवावं लागतं. पोलिसांकडे तुम्हाला जास्त फॉलोअप घ्यावा लागतो, त्यांच्या वरिष्ठांकडे पण जावं लागतं खूप वेळा. तर हा मोठा एक प्रॉब्लेम आहे इकडे. ह्याच्यापासून आपल्याला वाचण्यासाठी सर्वात मोठं जे ह्याचं वॅक्सिन आहे ना, सर्वात मोठं, ते आहे अवेअरनेस. जनप्रबोधन करत राहणं. जनप्रबोधन प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये झालं पाहिजे, सोसायटीत झालं पाहिजे, शाळेत, कॉलेजांमध्ये, सगळ्याकडे हे कंटिन्युअसली होत राहिलं पाहिजे. आणि जोपर्यंत हे जनप्रबोधन हे तुमच्या कल्चरमध्ये उतरत नाही, म्हणजे सायबर सुरक्षा हे तुमच्या कल्चरमध्ये उतरत नाही, तुमच्या संस्कृतीत उतरत नाही, तोपर्यंत सायबर रेझिलियन्स तयार होत नाही. आणि जर सायबर रेझिलियन्स झाला ना, तर म्हणजे आपण
कसे परिपक्व झालो ह्याच्यावरती तरच आपण सायबर क्राईम वाचू शकू. कारण आज वापरणारा इंजेक्शन असेल जे मी तुम्हाला सांगेन सायबर क्राईमसाठी ते उद्या लागू होईलच असं नाही. रोज नवीन नवीन सायबर क्राईम डिस्कवर होतात, रोज नवीन नवीन सायबर क्राईम हे कुल्पी लावतात डोक्याच्या आणि लुटायला आपल्याला बसलेले असतात. सर, हॅकर्सकडे आपला डेटा अवेलेबल असतो, पण ही माहिती त्यांच्याकडे पोचते कशी त्यांना ही माहिती मिळते की हे व्यक्ती आहेत किंवा हा एक वर्ग आहे, त्यांना आपण टार्गेट केलं पाहिजे, ही अख्खी माहिती त्यांच्याकडे कशी जाते? चांगला प्रश्न आहे की हा वर्ग काय किंवा हा माणूसच टार्गेट कसा होतो. तर सुरुवातीला जेव्हा सायबर क्राईम क्षेत्रामध्ये मी 20 वर्षापूर्वी आलो आहे, तर सुरुवातीला हे सगळ्यांना ईमेल पाठवायचे, सगळ्यांना ईमेल पाठवणार, सगळ्यांना हे करणार. आता काय झालं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून हा डेटा जमा करतात. ते डेटा टार्गेटेड असतो, म्हणजे किती वर्षाचा माणूस आहे, त्याची चॉईस काय, तो काय खातो, त्याची कमाई किती, त्याला कुठल्या गोष्टी आवडतात, हा सगळा डेटा त्यांच्याकडे असतो. मग हा सगळा डेटा घेतात, म्हणजे प्रोफायलिंगचा पूर्ण डेटा घेतात तुमचा आणि तुम्हाला टार्गेटेड ईमेल्स पाठवतात. म्हणजे आता तुम्हाला त्यांना कळतं आहे की तुम्हाला आता तुमच्याकडे लग्न आलं आहे, म्हणजे कदाचित लोन हवं असेल तुम्हाला, किंवा तुम्हाला एखादा TV घ्यायचा आहे, मोबाईल आयफोन घ्यायचा आहे, तर कदाचित तुम्हाला लोन हवा असेल, तर तुम्हाला ते असे मेसेजेस पाठवतात की लग्न आलं आहे, स्वस्तात लोन, मोबाईल फोन घ्यायचा आहे, डिस्काउंटमध्ये मोबाईल फोन. तर आपण लगेच बळी पडतो आणि परत ते तुम्हाला तो नुसतं मेसेज नाही पाठवत, तर त्याच्यामागे एक घाई पण लावतात तुमच्या की पुढच्या 6 तासात डिसिजन घ्या, नाही तर ही स्कीम संपेल. मग पहिली गोष्ट तुम्हाला ग्रीड की मला स्वस्त हवं आहे, नंतर तुम्हाला भीती की एवढा 6 तासात नाही घेतलं तर मला फोन नाही मिळायचा. मग तुम्ही हा प्रेशर खाली ऑनलाईन असल्याकारणाने ह्याला त्याला न विचारता, त्या साईटबद्दल इन्क्वायरी न करता, त्या माणसाबद्दल इन्क्वायरी न करता लागलीच ती डील घेता. तिथे तुम्ही त्याला स्वतःच्या मार्फतच स्वतःच्या बुद्धीने त्याला पैसे ट्रान्सफर करता. तर तो नेग्लिजन्स तुमच्या पार्टवरती असतो. तर सोशल मीडियामध्ये घाई करू नका. सोशल मीडियावरती पोस्ट करताना किंवा ऑनलाईन विक्री काही घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की घाई करू नका. घाई तुम्हाला फसवणार. दुसरी गोष्ट, तुम्ही नेहमी कन्फर्म करून घ्या. ती एखादी नवीन वेबसाईट, अशी नवीन काही स्कीम आली तर ती स्कीम तशी उचलायची, कट पेस्ट कॉपी करून गुगलवर टाईप करायचं, त्याच्या पुढे फ्रॉड लिहायचं. हां, म्हणजे आधीच जर कोणाला फ्रॉड झालेला असेल कोणाबद्दल, तर तुम्हाला त्याचा चॅटर कुठे ना कुठेतरी वेबसाईटवरती लोक आपल्या एक्सपिरियन्स सांगत असतात. त्याने तुम्हाला कळतं की ही वेबसाईट फ्रॉड आहे, हे स्कीम फ्रॉड आहे, इकडनं घेऊ नका. तर कोण ना कोणतरी तुम्हाला सचेत करत असतं. तर हे आपण करत नाही, त्याच्यामुळे जास्त बळी पडत असतो आपण. तर मध्ये तुम्ही सांगितलं लग्न आलं की आपण मग काहीतरी खरेदी करण्यासाठी ती साईट बघतो आणि तिकडे, तर लग्नावरनं एक विषय आहे. मॅट्रिमोनी साईटवरती माझे असंख्य मित्र आहेत जे वापरत आहेत. अनेक लोक आता तिकडे स्थळ देखील बघतात. सर, ह्याच्यामध्ये पण खूप सारा फ्रॉड होतो आहे. एखाद्या माणसाचं लग्न झालेलं असेल, तो डिवोर्स घेतलेला असेल, तो व्यक्ती पुन्हा कुणाला तरी प्रेमात अडकवतो आणि नंतर मग पुढे लग्न होत नाही, फसवणूक होते, त्यांना आमिष दाखवलं जातं लग्न होईल. किंवा इव्हन तर मी असे पण काही केसेस बघितले, म्हणजे आम्ही न्यूजमध्ये आहोत तर ऑब्व्हियसली आमच्या असे केसेस खूप सारे झालेले आहेत की एखाद्या मुलीसोबत काही संबंध ठेवून तिचे पैसे घेऊन तो मुलगा फरार. मग अशी कोणती एखादी केस तुमच्या नजरेतून किंवा तुम्ही बघितली असेल? मॅट्रिमोनियल साईट्स आता हे नवीन टिंडर किंवा बंबल झालेले आहेत. मॅट्रिमोनियल साईटची आपण तुलना ह्या जे बदनाम डेटिंग ॲप्स आहेत, टिंडर किंवा बंबल, ह्याच्याशी करू शकतो का, की तिथे खूप विश्वासाने मुली व मुलं आलेली असतात. आणि फक्त मुलींबरोबरच होतं आहे असं नाही, मुलांबरोबर सुद्धा होतं आहे. तर बोथ सेक्स आर इक्वली गेटिंग विक्टिमाइज्ड. तर इथे का होतं, कारण एक विश्वास असतो तिकडे. नंतर टार्गेटेड ऑडियन्स असतं. बघा कसं आहे, तुम्ही TV घ्यायला निघालात आणि मी तुम्हाला वॉशिंग मशीन दाखवलं तर तुम्ही त्याच्या ॲडमध्ये इंटरेस्टेड नसणार. पण जर तुम्ही TV घ्यायला निघालात, मी TVची ॲड दाखवली आणि ती पण डिस्काउंटमध्ये दाखवली, तर तुम्ही लगेच इंटरेस्टेड व्हाल. आता मी तुम्हाला किस्सा सांगतो की माझी एक मैत्रीण होती, ती आयटामध्ये काम करायची. म्हणजे ती तिकीट बुकिंग वगैरे जे आयटामध्ये करतात, फ्लाईट तिकीट, ते करायचे.
आता ती लग्नासाठी मुलं बघत होती आणि तेव्हाच ती मॅट्रिमोनियल साईटवर होती. तिथे एक लग्नासाठी मुलं बघत असताना तिचाच जातवाला आणि तिच्याच ऑलमोस्ट आडनाव घेतलेला म्हणजे घेतलेला माणूस. आता तुम्हाला बघा किती सायकोलॉजिकली खेळतात ते. आता ही आयटा आणि तिकीट बुकिंग करायची, मग हिचा हिरो कोण असणार, म्हणजे हिला जर नवरा हवा असेल तर कोण, म्हणजे ती विचार करेल. काय म्हणता तुम्ही? एअरलाईनची तिकीट ऑब्व्हियसली कोणी बिझनेसमॅन किंवा पायलट किंवा ऍक्टर वगैरे. हां, तर हिचा आदर्श पायलट होता. मग त्याला माहीत होतं सायकोलॉजिकली की एअरलाईनवाले जे असतात त्यांना पायलट हा त्या विमानाचा सर्वात चीफ असतो. तर त्यांनी पायलटचं रूप घेतलं. जातीचं पण सेम राहिलं, फोटो पण खोटा गोरा गोमटा, कारण ही गोरी दिसणारी होती, पण तसाच त्यांनी हे घेतलं. हाईट पण स्वतःची मॅच आहे असं दाखवलं. आणि नंतर हिच्याशी चर्चा सुरू केली. नंतर सडनली तिला फोन करून सांगितलं की मी इकडनं इकडे प्रवास करतोय, ह्या स्टेशनवरनं ह्या स्टेशन म्हणजे ह्या एअरपोर्टवरनं त्या एअरपोर्टमध्ये, आणि मी एक पार्सल तुला पाठवलं आहे की त्याच्यामध्ये एक घड्याळ आहे, महागातलं घड्याळ आणि एखाद दुसरी अंगठी आहे म्हणून, तर तुला मिळेल. आणि थोड्याच वेळाने तिला एक फोन येतो कस्टम्समधनं, खोटा कस्टम्स. तो सांगतो की तुम्हाला एक पार्सल आलं आहे पण ते कस्टम्समध्ये अडकलं आहे, ते सोडवायचं असेल तर तुम्ही एवढे पैसे भरा. आणि ही आपल्या बुकिंगमध्ये इंटरेस्टेड होती, त्यामुळे जाऊन आणि ती ही कॅश भरावी लागेल तुम्हाला आता, आणि ती जाऊन स्वतःच कॅश डिपॉझिट करते त्या फलाण्या अकाउंटमध्ये. असं दोनदा होतं तिला की हे आलं आहे पकडलं आहे वगैरे करून. म्हणजे आता सुशिक्षित मुलगी न कन्फर्म करता 2 वेळा ₹1,00,000 जाऊन भरते त्याच्यावरती, आणि त्वरित तिचे ₹1,00,000 जातात. म्हणजे मुलगा तर खोटा होताच, तो तर गेलाच, फजिती झाली ही गोष्ट वेगळी, आणि पैसे गेले. तर सुशिक्षित माणसंसुद्धा करतात. आता ह्याच्यातनं अजून एक सायबर क्राईम तर समाजाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. मी तर कॉन्स्टंटली म्हणतोय की सायबर क्राईम हा पॅन्डेमिक झालेला आहे आणि त्याचं रूप एवढं मोठं झालेलं आहे. पण दुसरा एक पॅन्डेमिक सायबर क्राईमच्या खाली वाढतोय, तो म्हणजे ट्रॉमा. सायबर क्राईममुळे येणाऱ्या माणसांना ट्रॉमा, डिप्रेशन, अँझायटी आणि ट्रॉमा जो त्यांना होतो. कारण जेव्हा सुशिक्षित माणसांना गंडवलं जातं तर खूप वेळा त्यांना मनाला जो त्रास होतो तो पैशाचा नसतो. लोकांनी कोट्यवधी रुपये घालवलेत, माझ्याकडे क्लायंट आहेत, अगदी 25-50 कोटी रुपयापर्यंत पण लोकांनी घाललं. त्यांना भीतीही असते, म्हणजे त्यांना जो स्ट्रेस आणि एन्झायटी जी असते ती आम्हाला कसं कोण बनवून गेलं. आणि अक्षरशः असे माझ्याकडे IITians पण आहेत, लॉयर्स आहेत, जजेस आहेत, IAS ऑफिसर आहेत, रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत ज्यांनी पैसे घालवलेत, आणि सुशिक्षित ज्यांना स्टॉक ब्रोकर आहेत ज्यांनी स्टॉक मार्केट ॲप फ्रॉडमध्ये पैसे घालवलेत. त्यामुळे त्या क्षेत्रातले माणसं, सायबर सिक्युरिटीतली माणसं आहेत, वकील आहेत, त्यामुळे त्यांना सर्वात मोठा ट्रॉमा आणि सर्वात मोठा जो त्यांना गिल्ट त्यांच्या मनामध्ये असतं आणि ते जीवनभर त्याच्याबरोबर जगत राहायला लागतं त्यांना, ते म्हणजे मला कोणतरी बनवून गेलं. आणि ह्याच्यावर आपल्याकडे औषध नाही. तर आपल्याला पाहिजे की सरकारने सायबर क्राईम ट्रॉमा सेंटर्स ओपन करणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. जर आपल्याला सायबर क्राईमचा जो विक्टिम असतो त्याला जर आपल्याला परत समाजात रुजू करून घ्यायचं आहे तर त्याला ट्रॉमा थेरपी देणं खूप गरजेचं आहे. सिम कार्डमुळे सुद्धा, कारण ह्याच्या आधी जी चीनवरनं ज्या सिम कार्ड आपल्या भारतात आले होते त्याच्यात काहीतरी चीपेस्ट काहीतरी होती चिप, आणि त्याच्यामुळे हे सगळे क्राईम जरा वाढलेत. ही अफवा आहे की काय सर? ही अफवा आहे की आपल्याकडे जे सिम कार्ड येतं ना, सिम कार्डमध्ये मेमरीचा लोड त्याचा खूप कमी असतो आणि त्याच्यावरनं काही सायबर क्राईम होण्याचं शक्यता नसते. ओके. सायबर क्राईम कुठे होत होता की व्हॉट्सॲप अकाउंट वापरून सायबर क्राईम होतात. हो हो. आणि ह्या व्हॉट्सॲप अकाउंटला तुम्हाला ते खोटा नंबर वापरतात, जो व्हर्च्युअल नंबर असतो त्याच्यावर सुद्धा ते रजिस्टर करतात, आणि हा व्हर्च्युअल नंबर नॉन ट्रेसेबल असतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला हे फोन करतात किंवा तुम्हाला दिसतोय, म्हणजे खूप माझ्याकडे विक्टिम्स येतात की सर तो व्हॉट्सॲप ग्रुप ज्याच्यामधनं मला फ्रॉड झाला होता तो आजही चालू आहे, मी पोलिसांना दिला तरी पोलीस काही करत नाही. तर तो जो नंबर आणि तो जो माणूस आपल्याला व्हॉट्सॲपवर दिसत असतो ना, तो एखादा व्हर्च्युअल नंबर वापरतो आणि तो व्हर्च्युअल नंबर नॉन ट्रेसेबल असतो, आणि तो भारतीय नंबर नसतो, तो पण बाहेरचाच नंबर असतो. तर त्यामुळे तो नॉन ट्रेसेबल होतो. पण म्हणून व्हॉट्सॲपने आता लाखो नंबर चक्क बंद करून टाकलेत, आणि त्याला असोसिएटेड मेटाचे ज्या IDs असतील, फेसबुक, इंस्टाग्राम, हे सगळे IDs असतात ना, ते पण बंद करतो. आता तुम्हाला मी आपल्या ह्या पॉडकास्टद्वारे लोकांना मला अलर्ट करू इच्छितो की जर तुम्ही चाइल्ड पोर्नोग्राफी बघत असाल
जर तुम्ही हवालामध्ये काही ट्रान्झॅक्शन करत असाल, म्हणजे AML खाली मनी लॉन्ड्रिंग काही करत असाल आणि तुमचा नंबर कुठे आढळला, मेटाकडे जर पोलिसांनी पाठवला, तर त्या नंबरशी असोसिएटेड व्हॉट्सॲप अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक अकाउंट सगळे बंद करण्यात येतात. आणि जर तुम्ही नवीन फोन घेऊन त्याच्यावर पलट जर तुम्ही एक नवीन अकाउंट ओपन केलं व्हॉट्सॲपचं आणि त्या फोनमध्ये जर ॲपल ID कन्फिगर्ड असेल किंवा जुना गुगल ID कन्फिगर्ड असेल, तर तो नवीन नंबर पण बंद करून टाकतात ते. म्हणजे नवीन नंबर खाली पण तुम्हाला व्हॉट्सॲप करू देत नाहीत. इतकं त्या लोकांनी सुरू केलं आहे. त्यामुळे कधीही तुम्ही जर काय हवालावाल्यांशी मैत्री करताय किंवा असे चाइल्ड पोर्नोग्राफीवाले तुमच्याकडे काही ग्रुप्स आहेत, व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत किंवा काही मित्र तुम्हाला बाहेरगावून देशातनं कुठूनही पाठवत आहेत, तर सतर्क व्हा. तुमचा व्हॉट्सॲप नंबर बंद होऊ शकतो, तुमचा पूर्ण मेटाचा इन्स्टा आणि फेसबुक बंद होऊ शकतो आणि तुमचे जे काही खूप मोठे त्याच्यावरती फॉलोअर्स असतील तर ते सगळे जातील आणि खूप वेळापर्यंत तुम्हाला कुठचंच अकाउंट ओपन नाही करता येणार. आता तुम्ही बोललात पॉर्नवरनं मला एक विचारायचं की पॉर्न साईटवरती क्लिक केल्यामुळे एखादा स्कॅम झालेला किंवा अशी एखादी केस तुम्ही पाहिली आहे का, हाताळली? आता पॉर्न साईटवरती गेल्यामुळे डायरेक्ट काही क्राईम्स होत नाही, पण पॉर्न तुम्हाला पाठवून म्हणजे न्यूड पिक्चर, न्यूड फोटो वगैरे पाठवून तुमच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा हॅक करून तुमचा व्हिडिओ बनवून आणि त्या पॉर्नचा व्हिडिओ साईड बाय साईड ठेवून मग तुम्हाला ते व्हिडिओ पाठवण्यात येतात आणि तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं की हा जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काही कृत्य करताय आणि तो पॉर्नचा व्हिडिओ आहे तो तुमच्या बायकोला पाठवण्यात येईल, गर्लफ्रेंडला पाठवण्यात येईल, मम्मी पप्पांना पाठवण्यात येईल आणि म्हणून असं न करण्यासाठी त्यांच्याकडनं पैसे उखडले जातात. त्याला आपण सेक्स्टॉर्शन असं म्हणतो. तर सेक्स्टॉर्शनचे क्राईम्स भारतामध्ये भरपूर होत आहेत आणि सिनियर सिटीजनबरोबर होत आहेत, लहान मुलांबरोबर होत आहेत. हे जे खोटे फेसबुक फ्रेंड्स असतात तेच त्या लहान मुलांबरोबर हे करतात. तर पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे की त्यांचे 600, 700, 1000, 2000 फेसबुक फ्रेंड आहेत, ह्याच्यावर खुश होऊ नका. तर तुम्ही त्याच्या फ्रेंड लिस्टचं कधीतरी ऑडिट करा आणि नको असलेले मित्र मैत्रिणी, न ओळखीचे, बॅकग्राऊंड चांगलं नसणारे मित्रमैत्रिणी त्यांच्याशी मैत्री करू देऊ नका. थर्ड ॲप्स जे यूज करतात चुकून कधी डाउनलोड होऊन जातात आपल्याकडनं, करायचं नसतात, पण मग या थर्ड ॲपमुळे किती धोका आहे आणि याच्यापासून कसं वाचायचं हे लोकांनी ते स्वतःला त्यांना कळायला पाहिजे की आपल्याला एक करू नये. पण चुकून एखादा व्यक्ती क्लिक करतो, मग त्यावेळी पण हॅकर्स हा डेटा जो आहे तो हॅक करू शकतात का? बघा, कुठचाही ॲप जो गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवरनं जर डाउनलोड केला नसाल तर तो खूप धोकादायक आहे. कारण त्याचे कंट्रोल्स, सिक्युरिटी कंट्रोल्स, प्रिव्हसी कंट्रोल्स काहीच नसतात. तो तुम्ही ॲप कुठलाही डाउनलोड केलात म्हणजे तुम्ही त्याला अमर्याद पॉवर देत आहे. पॉवर कुठची? तर तुमचा मोबाईलचा फ्रंट कॅमेरा तो बघू शकतो, तुमचे फोन ऐकू शकतो, तुमचे SMS वाचू शकतो, OTP वाचू शकतो, व्हॉट्सॲपचे मेसेज वाचू शकतो, ईमेल्स वाचू शकतो. सगळा तुमचा फोन त्याचा गुलाम होतो. आणि मग सगळे फ्रॉड, बँकिंग फ्रॉड, तुमचा सगळा पर्सनल डेटा, तुमच्याबरोबर असोसिएटेड असणारी तुमची गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नवरा, बायको, मुलांचा सगळा डेटा त्यांच्याकडे जातो. तर तुमचा फोन कॉम्प्रोमाइज झाला आणि फक्त तुमचाच डेटा जात नाही तर तुमच्या कंपनीचा, फॅमिलीचा, तुमच्या असोसिएटेड लोकांचा सगळा डेटा तुम्ही एक्सपोज करता. त्यामुळे जबाबदारीने वागायला पाहिजे. तुम्हाला कुठलाही ॲप आपल्या मोबाईलवरती उगीच डाउनलोड करू नका. आणि असल्या ॲप्स जे खुद्द ॲप स्टोअरमधनं येत नाही ते तुम्हाला खूप मोठी रिस्क देऊन जातात. आता AI वरती आपण बोलतोय, AI आला आहे, AIचा यूज सुरू केला आहे लोकांनी वापरायला. तर AIमुळे काय धोके भविष्यात आपल्याला त्यांना म्हणजे तोंड द्यावं लागेल? आता AI वापरूनच तुम्हाला इंडिव्हिज्युअल फोकस करतात. म्हणजे AI डेटा ॲनालाइज करूनच हा माणूस ह्या ईमेल, या फिशिंगच्या ईमेलसाठी पात्र आहे आणि याला लुटा इतपत सांगता येते. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीप फेक व्हिडिओज आणि डीप फेक ऑडिओ. हा सर्वात मोठा फ्रॉड AIमुळे सायबर क्राईम होणार आहेत ह्याच्या थ्रू. डीप फेक व्हिडिओ आणि ऑडिओ इतके पॉवरफुल झालेत. ऑडिओ तर तुम्हाला आता कळलं, तुम्ही बघितलं असाल मोदीजींचा पॉडकास्ट झाला आपल्या
तर एकाच वेळेला जेव्हा पॉडकास्ट रिलीज होतो तेव्हा ते 20 ते 25 भाषेमध्ये मोदीजींच्याच आवाजामध्ये तो पॉडकास्ट सगळ्याकडे रिलीज झाला. आता त्यांना काही बाकीच्या भाषा येत नाहीत पण ते आला. ते कसं आणि ते सायमल्टेनियसली झाला. विचार करा, म्हणजे पॉडकास्ट लाईव्ह होता, सायमल्टेनियसली झाला तो आणि सायमल्टेनियसली 20 भाषेत कन्वर्ट करता आलं. AI ला विचार करायची गरज नव्हती. तर जेव्हा एवढं होत आहे तर तुमचं आवाज तो कॉपी केला जातो, त्याचं क्लोन केलं जातं आणि त्याचा एवढा डीप फेक असतो तो की तुमचाच आवाज आहे असं वाटतं. तर ह्याद्वारे फ्रॉड म्हणजे ह्याद्वारे ब्लॅकमेलिंग करणं, खंडणी मागणं असे गुन्हे होऊ शकतात. व्हिडिओ बनवून तुम्हाला तुमच्यावरती एक्स्टॉर्शन करता येईल, तुम्हाला त्यांना ब्लॅकमेलिंग करता येईल, असं सगळं करता येऊ शकतं. तुमच्या फॅमिलीमध्ये दरार पडू शकते तुमचा खोटा व्हिडिओ वगैरे दाखवून. तर तुम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे, स्वतःच अवेअरनेस करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कितीही टूल वापरा, अँटीव्हायरस वापरा की फायरवॉल वापरा, जो चोर डिटरमाइंड चोर असतो ना तो चोरी करतो, तो तुमच्याकडे चोरी करणारच आहे. बरोबर. तर म्हणून तुम्ही जर सतर्क नाही राहिलात तर तुम्ही कितीही हुशार असा, तुम्ही कितीही अभ्यासू असा, तुमच्याकडे चोरी होऊ शकते. सायबर चोरी, डेफिनेटली सायबर क्राईम तुमच्यावर होऊ शकतो. आता ह्याच्यावरून एक विषय आहे की कॉल्स केले जातात आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, सगळा डेटा सांगितला जातो की मी हे बोलतोय आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी आता हॉस्पिटलमध्ये आहे, ती ह्याच्यात नाही आहे की तिला फोनवरती हे करून म्हणून आम्ही बोलतोय, तुमच्या डिटेल्स आहेत, तुम्ही त्याची आई बोलताय का किंवा वडील बोलताय का, एवढे लाख रुपये लागणार आहेत. इमोशनली ब्लॅकमेल केलं जातं आणि त्याला बळी पडतात लोक. पण मग अशा वेळी काय केलं पाहिजे किंवा अशी एखादी केस तुम्ही पाहिली आहे का? बघा, आता तुम्ही शब्द चांगला वापरलाय, इमोशनल ब्लॅकमेल. त्यामुळे मी हे कॉन्स्टंट म्हणत असतो की सायबर क्राईम हा सोशल इंजिनिअरिंग फ्रॉड झालेला आहे. म्हणजे लोकांना मॅनिप्युलेट करून फ्रॉड करणं. त्यांच्याकडे डेटा कसा असतो, कुठून येतो, तर आपला डेटा एवढा स्वस्त झालेला आहे की तुमचा डेटा मला मात्र 20 पैशात मार्केटमध्ये मिळेल. पूर्ण डेटा म्हणजे अगदी तुमची प्रोफायलिंग, कपडे कुठचं, तुमचा परफ्यूम कुठचा, वय काय, कोणाला आवडता, कुठे कॉफी पिता, कोणाबरोबर फिरता, सगळं त्यांना माहीत असतं. आणि ह्या डेटा जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा त्या डेटावर अभ्यास करून तुमच्यावरती तुम्हाला फोन केले जातात आणि तुम्हाला सायकोलॉजिकली ब्लॅकमेल केलं जातं आणि मग तुमच्याकडनं पैसे वगैरे मागितले जातात. ह्याच्यापासून वाचण्यासाठी काय करता येईल तर तुम्हाला कन्फर्म करायला पाहिजे. तर माझ्याकडे केस आली होती, ती मुलगी शाळेत गेली होती त्यांची, तर त्यांनी फोन करून सांगितलं की बघा ही मुलगी आम्ही हिला पकडून ठेवली आहे, तिचा डीप फेक व्हिडिओ बनवला चेहऱ्यावरती हे टाकून आणि त्याला सांग आम्ही हिला तेव्हाच सोडू जेव्हा तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्याल. त्यांनी ते पैसे ऑलमोस्ट ट्रान्सफरच करणार होते, ऑलमोस्ट केलेलेच होते त्यांनी सगळी तयारी करून की आपण पैसे ट्रान्सफर करूया. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि मुलगी दारात होती. आणि म्हणजे ह्यानंतर त्यांना परत विश्वास नव्हता ही खरी मुलगी आहे की ती खरी मुलगी आहे. म्हणजे परत सांगतो, मानसिक त्रास किती होतो माणसाला. आणि त्या ट्रॉमातनं निघताना म्हणजे त्यांच्यावर देवाकृपेने नुकसान झालं नाही, पण ते माझ्याकडे आले कशाला असतील, परत हे होऊ नये म्हणून काय करता येईल, आम्हाला आता हा ट्रॉमा झाला, ह्याच्यातनं कसं बाहेर यायचं, मुलीला आम्ही कॉलेजला पाठवू की नको पाठवू, परत करतील त्याचं आता केलं तर, मग आम्ही प्रिकॉशन कसं करायचं वगैरे वगैरे. तर ह्याच्यासाठी सिम्पल चीज आहे, कधी तुम्हाला ब्लॅकमेल किंवा असं काही झालं तर दुसऱ्या फोनवरती कन्फर्म करायचं. ओके, ट्रस्ट बट कन्फर्म. पॅनिक होऊ नका, आधी तुम्ही कन्फर्म करा. पॅनिक होऊ नका, कन्फर्म व्हा. कारण ते जेव्हा बोलतात तुमच्याशी तेव्हा खूप जण येऊन सांगतात की सर ते ऑलमोस्ट हिप्नोटाईज झालो होतो आम्ही वगैरे वगैरे. खूप वेळा काय माहितीये का, तुम्ही त्यांच्या शब्दांना हिप्नोटाईज होत नाही, तुम्ही स्वतःच्याच विचारांमध्येच हिप्नोटाईज होऊन जातं. की कसं आहे, तुम्हाला उदाहरण सांगतो. आता तुम्हाला काही पैशांची गरज आहे आणि ते पटपट हवेत, तर तुमचं डोकं एक विचार करतंय की अरे एका महिन्यानी मला हा लोनचा खूप मोठा हफ्ता द्यायचा आहे, तर मला एवढे पैसे हवेत. आता तुम्ही हे विचार करत असताना कोणतरी समोरून एक स्टॉक मार्केट ॲप फ्रॉडवाला मेसेज करतो तुम्हाला आणि तो काय सांगतो की तुम्ही एवढे पैसे लावा आणि एवढा परतावा आहे तुम्हाला. तुम्ही लगेच हिशोब करता की एवढा परतावा एवढ्या दिवसात मिळणार, चला पटकन टाकू याच्यावरती. तेव्हा तुम्ही विचार नाही करत, कारण तुम्ही सायबर क्राईम, तुमच्यावर होणारा गुन्हा,
घरी कोणाला सांगायचं काही विचार नाही करत, कारण तुमच्या डोक्याला एकच टार्गेट असतं की मला ह्या महिन्यात त्या शेवटी हे पैसे द्यायचे. तर तुम्ही त्या टार्गेटनी हिप्नोटाईज झालेलं असतं, आणि हा फक्त एक माध्यम ठरतो, आणि तुम्ही ते देत जाता, घुसत जाता, आणि जे होतं ते पण घालवता हातचं. ओके, तर म्हणून सतर्क राहणं गरजेचं आहे. सतर्क. बघा काय, आपल्याकडे जेव्हा कार लॉन्च झाल्या होत्या तेव्हा लोक काय म्हणायचे की जगातली अर्धी लोक कार खाली चिरडून मरतील, कारण कार कशी चालणार, रस्त्यात चालायची लोकांना सवय असते. पण असं झालं का? नाही झालं. का नाही झालं? ते कालांतराने आपली बुद्धी, आपली मसल मेमरी तयार झाली की आपण रस्ता क्रॉस करताना जरी तो आपल्याला सगळा एम्प्टी दिसला तरी आपण डावी उजवीकडे बघतोच बघतो. बरोबर. आपण नाही बघितलं तरी आपले काही सेन्सेस आहेत ते ऍक्टिव्ह झालेले असतात की बाबा गाडीचा आवाज तर येत नाही ना इकडनं असं. तसेच सेन्सेस, सायबर सेन्सेस आपल्याला ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. कुठचंही ट्रान्झॅक्शन, कुठचाही खरेदी विक्री, कुठलाही नातं जोडायचं किंवा तोडायचं, हे जेव्हा कधीही करत असाल तुम्ही सायबरच्या संदर्भात ऑनलाईन वरती, तेव्हा तो तुमचा सेन्स तयार झाला पाहिजे. तो सायबर सेन्स ज्याला मी म्हणतोय की हा सायबर सेन्स जर तुमच्या बुद्धीत, डोक्यात तयार नाही झाला तर तुम्हाला सायबर क्राईम होऊ शकतं. पण जर चालू झाला त्याचा फायदा काय, तर तुम्ही स्वतः पण वाचाल, तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही वाचवाल, तर तुम्हाला पुण्यही कमवता येईल. एक आणखीन एक प्रश्न आहे की आता जे गेम्स असतील किंवा तो पत्त्यांचा एक गेम आहे, क्रिकेट गेम आहे, वेगवेगळे गेम्स आहेत, लुडो आहे, की अशा वेगवेगळ्या गेम्समध्ये काही लोक पैसे कमवायच्या ह्याला बळी पडतात की आम्ही ह्याच्यातून पैसे कमवू, पण कमवण्यापेक्षा ते जास्त घालवतात. पण हा एक हॅबिट म्हणू शकतो आपण, किंवा हा खूप मोठा स्कॅम दिसतो का यात तुम्हाला या गेम्समध्ये? ॲप्स ह्यासाठीच आहेत का? बघा, कुठलीही लत लावणारी गोष्ट असते, मग ती ॲप असो, खाणं असो, पिणं असो, ती तुम्हाला एक दिवशी डुबवतेच खाली. ओके, तर हे जे ॲप्स आहेत, जे गेमिंग ॲप्स आहेत, ते तुम्हाला लत लावतात. आणि हे लत लावण्यासाठी काय करतात, एखादा कोण कुठे काहीतरी पैसे जिंकला असेल, खूप मोठा गेमर असेल, त्याला मोठं करतात, त्याला खूप प्रमोशन, त्याला फायनान्स करून त्याला प्रमोट करायला लावतात, तो इन्फ्लुएन्सर बनतो आणि बाकीचे बकरे बनत जातात. सेम केस स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारी जी मंडळी असते, जे ऑप्शन्स आणि डेरिव्हेटिव्ह वगैरे मध्ये, फ्युचर्समध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा डे ट्रेडिंग करतात, ते निम्म्याता लॉसमध्येच असतात शेवटी. कधीतरी एक दिवस त्यांना खूप पैसे लागतात, जसे लॉटरीवाल्याला, मटक्यावाल्याला कधीतरी एकदा पैसे मिळतात आणि तो जीवनभर त्या एक दिवशी मिळालेल्या पैशाचाच गुलाम होऊन जातो, आणि त्याला ते स्वप्न त्याला खराब करून जातो. त्यामुळे ह्या ज्या ऑनलाईन गेमिंग आहे ह्याची लत लावून घेऊ नका, कारण हे तुमच्या तब्येतीला चांगलं नाही, सायकोलॉजीला चांगलं नाही. आणि जर तुम्ही पैसे टाकत असाल त्याच्यामध्ये, त्याचं काय मर्ज घेत असाल, त्याचे टोकन्स वापरत असाल, तर तुम्ही आपला पैसे, धन संपत्तीसुद्धा घालवताय. आणि ऑनलाईन गेमिंगमधनं जेव्हा पैसे येतात तुम्हाला, तेव्हा ते कुठल्या अकाउंट हॅक करून तुमच्या अकाउंटमध्ये टाकलं हे तुम्हाला माहीत नसतं. ऑनलाईन गेमिंगमध्ये खूप वेळा बघितलं गेलं आहे, असं माझ्या अनुभवातनं जे केसेस हँडल करतो, ब्लॅक मनी वापरला जातो. मनी लॉन्ड्रिंगसाठी हे ऑनलाईन गेमिंगचा खूप वापर होतो. ह्याच्यावरचे जे पेमेंट गेटवे ॲप असतात ते पण फ्रॉड असतात, ते टेरर फायनान्सिंगसाठी वापरले जातात खूप वेळा, ते ड्रग्सच्या ट्रॅफिकिंगसाठी वापरले जातात. तर तुम्ही असे कुठेतरी शिकार होत नाही आहेत ना, खेळण्यासाठी गेम खेळा, पण जिथे धनराशी येते तिथे खूप वेळा विचार करा, कोणाशी तरी तुम्ही ॲडवाईस घ्या, सल्ला घ्या, आणि मगच ह्याच्यामध्ये पाऊल टाका. एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला तुमचा हा सगळा अनुभव, तुम्हाला काय वाटतं सगळ्यात जास्त सायबर क्राईम कोणत्या माध्यमातून केले गेले आहेत? काय तुमचा अनुभव सांगतो यात? बघा, आता सर्वात मोठे जे सायबर क्राईम्स होतात ना, 2-4 होत आहेत. म्हणजे एक आहे तो स्टॉक मार्केट ॲप फ्रॉड, दुसरा आहे तो डिजिटल अरेस्ट, तिसरा आहे तो सेक्स्टॉर्शन जे केलं जातं, आणि जो चौथा आहे तो ऑब्व्हियसली ऑनलाईन डिफेमेशन, आणि कोणाची तरी ऑनलाईन बदनामी करणं, व्हिडिओ टाकणं, पोर्नोग्राफी, रिव्हेंज पोर्नोग्राफी रिलेटेड हे क्राईम्स आपल्याकडे आहेत, आणि ही क्राईम्स कॉन्स्टंटली वाढत आहेत. आता जे फायनान्शियल क्राईम्स आहेत ते मी असं बघतोय की सिनियर सिटीजन्सवर जास्त होत आहेत. आपले सिनियर सिटीजन म्हणजे आपली म्हातारी मंडळी आहे, यांचे पैसे जपून असतात, यांच्याकडे पेन्शनचा पैसा येतो, ह्यांना मुलं पैसे देतात, किंवा ह्यांची काही जुनी गुंतवणूक असते जी चांगली गुंतवणूक असते, म्हणून हे जगभरासाठी एक प्राईम टार्गेट झालेले आहेत. तर
आपल्या ह्या पॉडकास्टद्वारे आपण सगळ्या सिनियर सिटीजनला सतर्क करूया की तुम्ही सायबर क्रिमिनल्सचे बकरे आहात. तर ऑनलाईन कुठलीही स्कीम, ऑनलाईन कुठलाही काहीही करताना तुम्ही आपल्या मुलांचं, नातवांचं, कोणाचंही ॲडवाईस घेतल्याशिवाय करू नका. तुम्ही हुशार असलात तरी ते कदाचित तुमच्यापेक्षा जास्त हुशार असतील. त्यामुळे अलर्टनेससाठी तुम्हाला यंग लोकांची मदत घेणं गरजेचं आहे. दुसरा जो क्राईम होतो तो स्त्रियांवरती होतो, म्हणजे सायबर क्राईम ऑन विमेन. खूप प्रकारचे होतात जे लाईमलाईटला पण येत नाही. म्हणजे कोणीतरी कमेंटवर काहीतरी बोलून जातं स्त्रियांना. माझ्याकडे अशा केसेस झाल्यात की स्त्रियांना कोणतरी कमेंटवरच बोललंय आणि ते त्याच्या गावठी भाषेत बोललंय. तर खूप लोकांना कळत नाही, फेसबुकलाही ते कळत नाही की ते गावठी भाषेत तिला काही प्रॉस्टिट्यूट म्हणालाय. समजा फेसबुकला कळत नाही, फेसबुक काढत नाही ते ह्याच्यामध्ये. तर तेवढ्याशा शब्दामुळे, तो शब्द छोटा आहे पण त्याचा अर्थ मोठा होतो. लोक सुसाईड पर्यंत गेलेले. तर तुम्ही काय व्हॉट्सॲपवरती, इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर काय कमेंट करता ह्याने तुमचं ऑनलाईन प्रोफाइलिंग होतंय, ऑनलाईन अवतार तयार होतोय. मी का तुम्ही ह्याच्यासाठी जागरूक राहा मुलांनो. तर जेव्हा तुम्ही फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायला जाता, म्हणजे विजा घ्यायला जाता, ॲडमिशन घ्यायला जाता, तेव्हा ते एकदा तुमचा ऑनलाईन अवतार बघतायत की तुम्ही शिव्या घालता का, तुम्ही मित्रांशी भांडता का, तुम्ही पॉलिटिकली एक्स्ट्रीमिस्ट व्ह्यू आहे का तुमचा, तुम्ही धर्मअंध आहात का, तुम्ही कोणाशी भांडताय, शिव्या देताय, तुमची बोलीभाषी काय आहे, कपडे कुठचे घालून कसले फोटो टाकताय तुम्ही, हे सगळ्याची एक प्रोफाइलिंग केली जाते. आणि ह्या प्रोफाइलिंग बेसवरती तुमचा विजा, तुमची ॲडमिशन नाकारलं जाऊ शकतं. म्हणून तुमचा जो ऑनलाईन अवतार आहे तो तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे आणि त्या कंट्रोलमुळे तुमचाच फायदा होणार आहे. आणि आपल्या भारताचा जो सायबर क्राईम आहे तोही दिवस कडक होत चाललेला आहे. सायबर क्राईममध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत की पोलीस तुम्हाला विना वॉरंट अरेस्ट करू शकतात. आणि खूप जणांना अरेस्ट होतं. लोकांना वाटतं की आपण हॅकिंग केलं म्हणजे किंवा कोणाच्या संगणकात शिरलो तर पोलिसांना कळणार नाही. ही सर्वात चुकीची भावना आहे त्यांची. पोलीस आजकाल, तुम्ही जरी पार आसाम, मेघालय, तिथे नॉर्थ ईस्टला जाऊन बसलात किंवा वरती काश्मीरला जाऊन बसलात किंवा खाली केरळात पॉंडिचेरीत जाऊन बसलात तरी तिकडनं तुम्हाला उचलून आणतं. आणि तिथनं जर तेव्हा उचलून आणतं तेव्हा तुमच्याबरोबर एक नॉर्मल खिसे कापू चोरासारखीच ट्रीटमेंट केली जाते. कारण तुम्ही कोणाचा तरी खिसाच कापलेला असतो, तुम्ही कोणाचा तरी डेटाच चोरलेला असतो किंवा तुम्ही कोणाची तरी बदनामीच केलेली असते. त्यामुळे मग तुम्ही एक्सपेक्ट करू नका की तुमच्याबरोबर ट्रीटमेंट बरोबर होईल म्हणून, आणि तुम्हाला तुमचा बेलही नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहा, सावधान राहा आणि सायबर सुरक्षित राहा. चिबली जो आता चिबली जे आलंय चॅट जीपीटी ह्याच्यामुळे सुद्धा आपला डेटा जातो असं ऐकून बघा, ती भीती आहे का? चिबली किंवा गिबली, जे गिबली ज्याला म्हणतात ते, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आपला डेटा अपलोड करता, फोटो अपलोड करता, तुमच्या फोटोचा कॉपीराईट चॅट जीपीटीकडे जातो. म्हणजे तुम्ही त्या फोटोला दुसऱ्याकडे कुठे टाकू शकत नाही. दुसऱ्याकडे टाकलात तर तो कॉपीराईट व्हायोलेशन होतं. जसं तुम्हाला माहित असायला पाहिजे की तुम्ही जेवढे फोटो फेसबुकवर टाकता, जेव्हा फेसबुकवर टाकता तेव्हा तो कॉपीराईट फेसबुककडे जातो. तर ह्यामुळे तुमचे फीचर्स कॅप्चर होऊ शकतात. तुम्ही कसे दिसता, काय दिसता, तुम्ही जर असे हात दाखवत असाल तर फिंगरप्रिंट तुमचे कॅप्चर होऊ शकतात आणि तुमचे फिंगरप्रिंट वापरून नंतर आधार कार्डद्वारे तुमची बँक खाली केली जाऊ शकते. त्यामुळे असे खूप सारे खतरे आहेत. तुमचा प्रिव्हसी, गोपनीयताचं भंग होऊ शकतो, व्हायोलेशन होऊ शकतं. त्यामुळे खूप सारे जेव्हा तुम्ही फोटो, तुमचे व्हिडिओ, तुमचे लहान मुलांचे फोटो, व्हिडिओ, तुमचे हाताचे ठसे, तुमचे डोळे, जवळून काढलेल्या डोळ्यांचा फोटो, हे जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर टाकाल तेव्हा तुम्ही स्वतःलाच धोक्यात टाकताय आणि सायबर धोक्यात टाकताय. तुमच्या बँका खाली होऊ शकतात, तुमच्यावरती कुठलाही फ्रॉड होऊ शकतो आणि तुम्हाला तुमचं सगळं डेटा वापरून दुसरा कोणावर तरी फ्रॉड केला जाऊ शकतो आणि तुम्ही अडकू शकता. राईट. तर या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिली आणि खरोखर यातून शिकण्यासारखं खूप काही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही गोष्ट करू नये पण वारंवार ती होते. पण आज तुम्ही वेळ दिलात आणि आम्हाला ह्या सगळ्या क्राईमबद्दल सांगितलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघा, ह्याचा नक्की विचार करा. सरांनी आज आपल्याला खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे.
तुम्हाला नेमकं काय वाटतं किंवा तुमच्यावर एखादी घटना घडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र.